काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्याला पाठबळ देतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। मुंबईत सह्याद्री निवासस्थानी काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला। त्यानंतर पक्ष कार्यालयात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष म्हणाले, पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आलेले आहेत। सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी राहिले। त्यांनी भाजपावर विश्वास ठेवला, त्यांचं नक्की भलं होईल। तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा, कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहेत। ते म्हणाले, कधीच भाजपचे झाले होते, आज त्यांचा अधिकृत प्रवेश झालाय। त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या विकासाबाबतचं ध्येय स्पष्ट केलं, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिलाय। सांगलीला थेट चांदोलीतून पाणी आणण्याचा मुद्दा पृथ्वीराज पाटील यांनी मांडला। वारणा उद्धव योजनेची चर्चा आहे, मात्र आता वारणा देखील स्वच्छ राहिलेली नाही, त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर थेट धरणातून पाण्याचा विचार करावा अशी भूमिका मांडली। त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत तातडीने नवीन प्रस्ताव मागवून घेणार असल्याचंही जाहीर केलं। पृथ्वीराज बाबांनी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला हे आपणासमोर अतिशय विस्तृतपणे मांडलं आहे आणि मला खात्री आहे सुधीरदादांसारखं एक चांगलं नेतृत्व आणि त्यांच्याबरोबर जयश्रीताई असतील आणि हे स्वतः असतील, मला असं वाटतं की ही सर्व मंडळी हातात हात घालून जेव्हा काम करतील तेव्हा सांगली जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नामध्ये की ज्याला स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं, हे सांगली शहर आणि सांगली शहराचा आजूबाजूचा हा परिसर हा स्मार्ट सिटी म्हणून येणाऱ्या काळात ओळखला जाईल, अशी परिस्थिती आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही तिघही नेते करतील याची मला पूर्ण खात्री आहे। पुन्हा एकदा की आपण सर्वजण ज्या ताकदीने आणि ज्या विश्वासाने, आपल्यापैकी बऱ्याच जणांबरोबर 2-3 वेळेला माझ्या चर्चा झाल्यात, सर्वांशी चर्चांमधून ज्या गोष्टी लक्षात आल्या, मी आपणा सर्वांना फक्त एवढाच विश्वास देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टी एक विचार म्हणून काम करणारी पार्टी आहे आणि या विचारधारेवरती जो कोणी व्यक्ती, ज्याने कोणी विश्वास ठेवला, त्याचं नेहमीच भलं झालंय, यात काहीच अडचण नाही। आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण पृथ्वीराज बाबा असतील, त्यांच्याबरोबरचे आपण सर्व कार्यकर्ते निश्चिंत राहा। आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिले जाणार नाही, त्याची मी तुम्हाला शाश्वती देतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण